स्नेहल तिकडे कपाटात चेक करा. शिल्पा इकडे चेक करा. जरा ऐका माझं. मॅडम त्या कपाटात काही नाहीये. चेक करा. काय इकडे काय बघताय तुम्ही? काय आहे? हा मॅडम या लॉकरची चावी द्या. लॉकरची चावी मागते. काही नाहीये त्या लॉकर मध्ये. चावी द्या. अहो त्यांनी सांगितलं ना काय नाहीये त्याच्यात. काही नाहीये ना मग उघडा ना. आणि तुम्हाला मध्ये बोलायला कोणी सांगितलंय? जेलमध्ये जायचंय? नाही नाही मॅडम द्या की चावी द्या. चावी द्या. ती तिकडेच आहे बघा. या दागिन्यांचे बिल दाखवा. हे सगळे दागिने माझे आहेत आणि सगळ्याची बिलं आहेत माझ्याकडे. दाखवा. हो दाखवते ना. कुठे नाही म्हटलं. आओ मॅडम काही नाहीये त्यात. किती वेळा सांगू? बास ना आता. तुम्ही आम्हाला शिकवू नका. आम्हाला आमचं काम करू द्या. आमच्या कामात ढवळाढवळ करू नका. काय चाललंय सगळं इथं? कोण आहे तुम्ही लोक? आणि काय चालू आहे इथे? हा शुभ एवढा लवकर कसा काय आला? आता हा माझ्या प्लॅनची माती करणार. काकू तू आत्याकडे बघ, मी जरा शुभकडे बघते. शुभू अरे बघ की हे इन्कम टॅक्सची रेड पडली. काय? इन्कम टॅक्सची रेट? ते मी साहेब नसताना. मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे, ऐकता का? तू आता बाहेर चल, मी सांगते तुला. त्यांना त्यांचं काम करू द्या. तुमचं चालू द्या, चालू द्या. हो हो मी सांगते. बोलू तर द्या. मॅडम ही दोघं कुठे गेली? मी जातो मॅडम. मी आले. थांब इकडे. मला एकटीला इथे संकटात टाकून तू कुठे चाललीस? थांब. ह्यांचं झाल्याशिवाय जायचं नाही कुठे. नाही जायचं. शुभ इकडे इकडे. श्रावणी, इन्कम टॅक्सची रेड पडली आणि तुझं काय चालू हे आहे? बघ शुभ, सरकारी काम आहे, त्यात आपण अडथळा आणायला नको. असं अरे, काय पण करतोस? बघायला नको काय मला? तू चल, तू खाली चल, मी तुला सगळं सांगते. ये इकडे चल. श्रावणी अगं, श्रावणी काय करायला लागलीस? चल रे, चल तू इकडे बाहेर ये. श्रावणी अगं ऐक ना. काय करायला लागलीस? श्रावणी मला इथं का घेऊन आलीस? मला त्यांच्याशी बोलायचं आहे. काय बोलणार आहेस तू त्यांच्याशी? घरावर इन्कम टॅक्सची रेड पडली आहे, मला बोलायला नको का त्यांच्याशी? अरे इन्कम टॅक्सची रेडच आहे, नॉर्मल आहे, पडत असते रेड. तुझी झोप पूर्ण झालेली नाहीये का? विश्वंभर राजे शिर्के साहेबांच्या घरावर रेड पडली आहे, शिक्षण मंत्र्यांच्या. ते किती प्रामाणिक आहेत तुला माहिती आहे ना? मला तर हा सगळा अपोजिशनचा डाव दिसतोय. अगं मला ते थांबायला पाहिजे. त्यांनी काहीतरी झोल करून साहेबांवर खोटे आरोप केले तर? शुभू असं काही होणार नाही, तू शांत राहा. शांत कसं बसू? मला बघायचे ही कोण लोक आहेत? साहेब नसताना रेड कशी काय पडू शकते? हे बघ बघ, ऐक. शुभू तूच म्हणालास ना बाबा एकदम प्रामाणिक आहेत, मग कशाला घाबरायचं? उलट तू जर आता तिथे गेलास आणि काही ढवळाढवळ केलीस ना, तर त्यांना असं वाटेल की बाबांनीच तुला हे करायला सांगितलं आणि मग त्यांना बाबांबद्दल गैरसमज होईल. ते मला झालेलं अजिबात चालणार नाही. अगं तू मला का करून देत नाहीयेस? बाहेर जर कळलं ना साहेबांच्या घरावर रेड पडलीये, त्यांच्या इमेजचं काय होईल तुला माहिती आहे का? नाही नाही, हे बघ असं काही होणार नाही. ही गोष्ट ना आपल्यातच राहील. आपल्यात म्हणजे? ए शुभ शुभ शुभ, तू आज जायचं नाहीयेस. अरे पण का? तुला माझं ऐकायचं नाही का शुभू? मी तुझी असिस्टंट असले ना तर या घरात तुझी बॉस आहे, त्यामुळे माझं ऐक. माझी बॉस आहेस ना, मग मला माझी कामं करू दे. ती लोक कोण आहेत हे मला बघायचं आहे. शुभ तू असं ऐकणार नाहीस. तुला ना शपथ आहे माझी, आज जायचं नाहीस. जर गेलास ना तर मी या जगात तर कायमचीच जाईन.
श्रावणी काय बोलतेस तू हे? बरोबरच बोलते मी जोपर्यंत तुला सांगत नाही तोपर्यंत घराच्या आत यायचं नाही आणि कुठले प्रश्नही विचारायचे नाही. इथेच उभा राहा. शपथ आहे माझी तुला. आली थांब. अहो मॅडम, ओ ऐका जरा, हे सगळे दागिने माझे आहेत आणि या सगळ्याच्या पावत्या पण आहेत. काय माहितीये का, विश्वंभरनी माझ्यासाठी बनवलेले आहेत हे, तर त्याच्याकडे पावत्या आहेतच की, तर देईन तुम्हाला नंतर मी. हा आणि तुम्ही हे जे काय करायलाय ना ते एकदम चुकीचं करायलाय. तुम्हाला ठाऊक नाही कोण आहेत त्या? मंत्री साहेबांच्या बहीण आहेत. ए बहिणीची चमची, गप्प राहा. सरकारी कामात अडथळा आणलास ना, जेलची वारी घडेल. नको नको करा की, मी काय अडथळा नाही करत, तुमचं काम करा. ओ मॅडम, एक मिनिट इकडे या ना. मी काय म्हणते, हे जे काही सगळं आहे ना, हे आपण काहीतरी देणं घेणं करून संपून टाकूया ना लवकर. असा विषय संपवता येतो का? का नाही येत? तुमची इच्छा असेल तर नक्कीच संपू शकतो. नाही म्हणजे तुम्हाला यातलं काही हवं असेल तर तुम्ही मला सांगा ना. म्हणजे तुम्ही मला लाच देण्याचा प्रयत्न करताय? काहीतरी नाही नाही, तुमचं चालू द्या. मी कधी म्हटलं लाच? लाच म्हटलं का मी? काही बोलतायत. लाच नाही म्हटलं मी काय म्हटलं की आपण समजुतीने हा विषय संपून टाकूया. म्हणजे कसं आहे, वेळ पण वाया चाललाय, तुम्हालाही त्रास मलाही त्रास. सांगून टाका ना काय हवं असेल तर. ठीक आहे, मग मला या बांगड्या हव्या. ह्या बांगड्या घ्या की, घेऊन टाका. बघा, नीट विचार करा, नंतर आम्ही तुमचं काही ऐकून घेणार नाही. मी सांगितलं ना, माझी काहीच हरकत नाहीये. घेऊन जा. मी हे सगळे दागिने आता आत ठेवू का? ठेवा. थँक्यू. हे उचल. द्या त्या बांगड्या. आत्या, तू म्हणाली होतीस ना मी या बांगड्या तुझ्या कपाटातनं कधीच घेऊ शकणार नाही. पण मी सुद्धा म्हणाले होते की एक दिवस तू या बांगड्या स्वतःच मला देशील. ही माझ्या कपाटाची चावी. हिम्मत असेल तर आईच्या बांगड्या काढून दाखव. त्या बांगड्या मी तुझ्याकडनं मिळवणारच आणि तू त्या स्वतःच मला आणून देशील, लक्षात ठेव. आणि हे बघ, तुझ्या नाकावर टिच्चून मी ह्या बांगड्या मिळवल्या.